मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की लोकांचा स्वभाव कसा ओळखायचा. मित्रांनो, हा एक कॉमन टॉपिक आहे, पण मी तो तुम्हाला समजून सांगणार आहे. ते लोक कसे असतात आणि त्यांचा स्वभाव आपण कसा ओळखायचा. पहिली गोष्ट तर त्यांच्या हावभावाकडे लक्ष द्या. दुसरी गोष्ट त्यांचे डोळे, त्यांचे केस आणि त्यांच्या चेहऱ्यावरती येणारे इमोशन्स. तिसरी गोष्ट त्यांची बोलण्याची पद्धत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं बघणार आहोत. मित्रांनो, नवी दिशा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो. अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर मित्रांनो, लाईक करणं फ्री आहे. चला वळूया आपल्या मेन विषयावरती. एक गोष्ट आधी स्पष्ट करतो, समोरचा माणूस मनातून कसा आहे हे कोणीही 100% सांगू शकत नाही. पण असं नक्की आहे की माणसाचं शरीर, त्याचे डोळे, त्याचा चेहरा आणि त्याची बोलण्याची पद्धत या गोष्टी त्याच्या मनात काय चाललंय याचे छोटे छोटे संकेत सतत देत असतात. आपण फक्त ते संकेत वाचायला शिकलेलो नसतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमके तेच शिकणार आहोत. कोणत्याही जादूशिवाय, कोणत्याही गूढ विद्येशिवाय, फक्त निरीक्षण आणि सामान्य समज वापरून समोरच्या व्यक्तीला थोड्या वेळात कसं ओळखायचं. आणि मी हे मुद्दाम सांगतो कारण 5 मिनिटात कोणाचंही संपूर्ण व्यक्तिमत्व कळणार नाही, पण 5 मिनिटात तुम्हाला एवढं नक्की कळेल की समोरचा माणूस तुमच्याशी किती कम्फर्टेबल आहे. तो खरं बोलतोय की काहीतरी लपवतोय, आणि त्याचा स्वभाव मूळचा शांत आहे की आक्रमक आहे. आणि हे कौशल्य एकदा तुमच्या अंगात भिनलं की तुम्ही कोणत्याही नवीन माणसाला भेटलात तरी तुम्हाला त्याच्याबद्दल एक अंदाज लगेच येईल. भाग 1, हावभाव म्हणजे काय आणि ते इतके महत्त्वाचे का आहेत. मित्रांनो, माणूस बोलण्याआधी त्याचं शरीर बोलत असतं. सायकोलॉजीमध्ये एक प्रसिद्ध गोष्ट सांगितली जाते. माणसाच्या संवादाचा मोठा भाग शब्दांमधून नाही तर बॉडी लँग्वेजमधून पोहोचतो. म्हणजे काय, तर तुम्ही जे बोलता त्यापेक्षा तुम्ही कसे उभे आहात, तुमचे हात कुठे आहेत, तुमची नजर कुठे आहे, या गोष्टी जास्त बोलक्या असतात. आता उदाहरण घेऊ. समजा तुम्ही एका मुलाखतीला गेला आहात. समोर बसलेला माणूस तुमच्याशी बोलताना सतत हात छातीजवळ बांधून बसला आहे. त्याचे खांदे थोडे वर आलेले आहेत आणि तो सारखा घड्याळाकडे बघतोय. शब्दात तो कदाचित म्हणेल, बोला मी ऐकतोय, पण त्याचं शरीर वेगळंच सांगत असतं, मला घाई आहे किंवा मला यात रस नाही. या उलट जर तो माणूस पुढे झुकून बसला आहे, हात मोकळे आहेत आणि तुमच्याकडे डोळे रोखून लक्ष देऊन ऐकतोय, तर तो खरंच तुमच्यात इंटरेस्टेड आहे हे लगेच कळतं. म्हणून पहिला नियम लक्षात ठेवा, शब्दांपेक्षा शरीराच्या भाषेवर जास्त विश्वास ठेवा. कारण शब्द माणूस विचार करून बोलू शकतो, पण शरीराच्या हालचाली बहुतांश वेळा आपोआप नकळत होत असतात. भाग 2, हात आणि हातांची पोझिशन काय सांगते. सगळ्यात आधी हातांकडे लक्ष द्या. जो माणूस बोलताना सतत हात लपवतो, खिशात हात घालतो, पाठीमागे हात नेतो किंवा टेबलाखाली हात ठेवतो, असा माणूस बऱ्याचदा काहीतरी लपवत असतो किंवा तो असुरक्षित वाटत असतो. उलट जो माणूस मोकळेपणाने हात दाखवत बोलतो, हाताच्या हालचालींनी आपला मुद्दा समजावून सांगतो, तो साधारणपणे खरेपणाने आणि आत्मविश्वासाने बोलत असतो. हाताची घट्ट मूठ हा सुद्धा एक मोठा संकेत आहे. कोणी बोलताना नकळत मूठ घट्ट करत असेल तर समजून जा की आतून तो अस्वस्थ आहे, चिडलेला आहे किंवा तणावात आहे, जरी तो शब्दांत शांत वाटत असला तरी. आणि हात सतत चोळणे, बोटं मोडणे, नखं खाणे हे सगळे नर्वसनेसचे म्हणजे मनातल्या अस्वस्थतेचे संकेत असतात. एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, हात जितके मोकळे आणि नैसर्गिक तितका माणूस मनाने जास्त शांत आणि आत्मविश्वासी. हात जितके बंद, लपवलेले किंवा ताठर तितकी शक्यता जास्त की तो माणूस काहीतरी लपवतोय किंवा आतून घाबरलेला आहे. मित्रांनो, डोळे खोटं बोलू शकत नाहीत असं उगीच म्हटलं जातं नाही. पहिली गोष्ट बघा, आय कॉन्टॅक्ट. जो माणूस तुमच्याशी बोलताना नैसर्गिकपणे डोळ्यात बघतो, मध्ये मध्ये सहज नजर हटवतो आणि परत बघतो, हा माणूस साधारणपणे प्रामाणिक आणि आत्मविश्वासी असतो. पण जो माणूस सतत नजर चोरतो, बोलताना खाली बघतो किंवा तुमच्याकडे अजिबात बघतच नाही, तो एकतर लाजाळू आहे किंवा तो अस्वस्थ आहे किंवा तो जे बोलतोय त्यावर त्याचा स्वतःचाच पूर्ण विश्वास नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, काही लोक स्वभावानेच इंट्रोवर्ट असतात. त्यांना जास्त आय कॉन्टॅक्ट ठेवायला अवघड जातं. म्हणून फक्त एका भेटीत नजर चोरली म्हणजे तो माणूस खोटं बोलतोय असं समजू नका. पॅटर्न बघा, तो सातत्याने असं वागतो का हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, डोळ्यांची उघडझाप. जो माणूस टेन्शनमध्ये असतो त्याची डोळ्यांची उघडझाप साधारण वेगापेक्षा जास्त वेगाने होते. आणि तिसरी गोष्ट, भुवया. आश्चर्य वाटलं की भुवया वर जातात, राग आला की भुवया एकत्र येतात. हे सगळ्यांच्या बाबतीत जगभर सारखंच असतं. त्यामुळे भुवयांची हालचाल बघून समोरच्याच्या मनातली खरी भावना पटकन कळते, तो शब्दांत काहीही म्हणत असला तरी. भाग 4, चेहऱ्यावरचं खरं आणि खोटं हसू. मित्रांनो, हसण्याचे 2 प्रकार असतात,
खरं हसू आणि सामाजिक म्हणजे फक्त औपचारिकतेसाठी केलेलं हसू. खरं हसू ओळखायची एक सोपी ट्रिक सांगतो. जेव्हा माणूस मनापासून हसतो तेव्हा त्याच्या डोळ्यांभोवतीही सुरकुत्या येतात, डोळे थोडे बारीक होतात. पण जेव्हा माणूस फक्त ओठांनी हसतो आणि डोळे तसेच स्थिर राहतात, तेव्हा समजून जा हे हसू फक्त शिष्टाचारापुरतं आहे, मनापासून नाही. हे कौशल्य एकदा शिकलं की तुम्हाला लगेच कळेल समोरचा माणूस खरंच तुमच्याशी बोलताना आनंदी आहे की तो फक्त तोंड देखलं हसतोय. आणि हे तुम्हाला माणसं ओळखण्यात खूप मदत करेल, खास करून ऑफिसमध्ये, नात्यांमध्ये आणि नवीन ओळखीच्या लोकांसोबत. भाग 5. केस आणि दिसण्याची निगा काय सांगते. आता थोडं वेगळ्या अंगाने बघू. एखादी व्यक्ती स्वतःच्या केसांची, कपड्यांची आणि एकूण दिसण्याची किती काळजी घेते यावरूनही तिच्या स्वभावाबद्दल बरंच कळतं. जो माणूस व्यवस्थित, नीटनेटका राहतो तो साधारणपणे शिस्तप्रिय आणि जबाबदार असतो. पण याचा अर्थ असा नाही की जो थोडा अस्ताव्यस्त दिसतो तो बेजबाबदार आहे. कधीकधी सर्जनशील, कलाकार स्वभावाची माणसं दिसण्याकडे कमी लक्ष देतात, पण त्यांच्या कामात खूप शिस्त असते. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की बोलताना जो माणूस सतत आपल्या केसांशी खेळतो, केस मागे सारतो किंवा चेहऱ्याला सतत हात लावतो, हे नर्वसनेसचे संकेत असतात. खास करून जेव्हा एखादा प्रश्न विचारल्यावर लगेच अशी हालचाल सुरू होते, तेव्हा समजा की तो प्रश्न त्या व्यक्तीला थोडा अवघडल्यासारखा वाटला आहे. भाग 6. बोलण्याची पद्धत, आवाजाचा टोन आणि वेग. आता येऊ बोलण्याच्या पद्धतीकडे. माणूस काय बोलतो यापेक्षा तो कसं बोलतो हे जास्त सांगून जातं. ज्या माणसाचा आवाज शांत, स्थिर आणि नैसर्गिक वेगाने चालतो तो साधारणपणे मनाने शांत आणि विचारी असतो. पण ज्याचा आवाज अचानक चढतो उतरतो, जो खूप घाईघाईत बोलतो किंवा वाक्यांच्या मध्ये अडखळतो, त्याच्या मनात काहीतरी तणाव किंवा गडबड चालू आहे असं समजा. एक गोष्ट खास करून लक्षात ठेवा. जो माणूस साधा प्रश्न विचारला तरी उगीच जास्त स्पष्टीकरण द्यायला लागतो, गरजेपेक्षा जास्त डिटेल्स सांगतो, तेव्हा सावध व्हा. खरं बोलणारा माणूस साधारणपणे सरळ आणि थोडक्यात उत्तर देतो. जो माणूस गरजेपेक्षा जास्त सारवासारव करतो तो एकतर काहीतरी लपवतोय किंवा स्वतःला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय. आणि शब्दांची निवडही बघा. जो माणूस सतत मी, माझं, मला असं बोलतो तो स्वतः केंद्रित स्वभावाचा असू शकतो. जो माणूस आपण, आपल्याला असे शब्द जास्त वापरतो तो सहसा टीमने विचार करणारा, इतरांना सोबत घेणारा असतो. हा एक छोटा पण खूप उपयोगी संकेत आहे. भाग 7. पहिल्या भेटीत लोक स्वतःला कसं लपवतात. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या. पहिल्या भेटीत बहुतेक लोक स्वतःचं सर्वात चांगलं रूप दाखवायचा प्रयत्न करतात. हे नैसर्गिक आहे, यात काही वाईट नाही. पण म्हणून पहिल्या भेटीतच कोणाबद्दल पूर्ण मत बनवणं घाईचं ठरतं. खरा स्वभाव कधी कळतो माहितीये? जेव्हा परिस्थिती त्या व्यक्तीच्या हातात नसते. उदाहरणार्थ, कोणी वेटरशी कसं बोलतो, ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर कसा रिॲक्ट करतो, अनपेक्षित समस्या आल्यावर तो शांत राहतो की चिडतो, हे सगळे क्षण त्या व्यक्तीचा खरा स्वभाव दाखवतात. कारण अशा क्षणी माणूस स्वतःला कंट्रोल करायला विसरतो आणि त्याचा नैसर्गिक स्वभाव बाहेर येतो. म्हणून पुढच्या वेळी कोणाला ओळखायचं असेल तर फक्त तो तुमच्याशी कसा वागतो एवढंच बघू नका. तो इतरांशी, खास करून ज्यांच्याकडून त्याला काही फायदा नाही अशा लोकांशी कसा वागतो हे बघा. हाच खरा आरसा आहे. भाग 8. शांत माणूस आणि आक्रमक माणूस यातला फरक. आता आपण 2 प्रकारच्या स्वभावांबद्दल बोलू, जे रोजच्या आयुष्यात सतत भेटतात. पहिला प्रकार, शांत स्वभावाचा माणूस. हा माणूस बोलताना विचार करून बोलतो, आवाज चढवत नाही, वाद झाला तरी सरळ भांडायला येत नाही आणि दुसऱ्याचं म्हणणं आधी ऐकून घेतो. याच्या शरीराची भाषाही तशीच असते, हालचाली संथ, शांत आणि नियंत्रित. दुसरा प्रकार, आक्रमक स्वभावाचा माणूस. हा माणूस लगेच रिॲक्ट करतो, आवाज पटकन चढतो, हातवारे मोठे आणि जलद होतात आणि तो अनेकदा समोरच्याचं बोलणं मध्येच तोडतो. याचा अर्थ असा नाही की असा माणूस वाईट आहे. काही वेळा आक्रमक स्वभावाचे लोक खूप पॅशनेट आणि निर्णयक्षम असतात. पण अशा व्यक्तीशी वागताना तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही योग्य पद्धतीने संवाद साधू शकाल. आणि एक तिसरा प्रकारही असतो, जो माणूस बाहेरून शांत दिसतो पण आतून सगळं दाबून ठेवतो. असा माणूस ओळखायची खूण म्हणजे त्याचे शब्द शांत असतात पण चेहऱ्यावरचे स्नायू ताठर असतात, जबडा घट्ट असतो आणि डोळ्यात एक वेगळाच ताण दिसतो. अशा व्यक्तींशी बोलताना जपून राहा, कारण त्यांच्या मनात जे चाललंय ते लगेच बोलून दाखवत नाहीत. भाग 9. रोजच्या आयुष्यात हे कौशल्य कुठे वापराल. मित्रांनो,
हे सगळं शिकून करायचं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. पहिली जागा, नोकरीची मुलाखत. समोरचा माणूस तुमच्याशी खरंच प्रामाणिकपणे बोलतोय की फक्त फॉर्मॅलिटी करतोय हे शरीराच्या भाषेवरून बऱ्यापैकी कळतं. दुसरी जागा, व्यवसाय आणि पैशांचे व्यवहार. कुणी तुम्हाला मोठी ऑफर देत असेल आणि बोलताना तो सतत नजर चोरत असेल, जास्त सारवासाराव करत असेल तर सावध राहा. तिसरी जागा, नाती. मैत्री असो, प्रेमसंबंध असो किंवा घरातलं नातं असो, समोरची व्यक्ती शब्दांत काहीही म्हणत असली तरी तिचं शरीर, तिचे डोळे आणि तिचा टोन खरी गोष्ट सांगत असतात. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची जागा, स्वतःला ओळखणं. हे सगळे संकेत तुम्ही स्वतःमध्येही बघू शकता. पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या कठीण संभाषणात असाल तेव्हा स्वतःचे हात, स्वतःचा आवाज आणि स्वतःची देहबोली बघा. यातून तुम्हाला स्वतःच्या मनातल्या खऱ्या भावनाही कळतील. भाग 10. एक महत्त्वाचा इशारा. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी शिकताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. एकच संकेत बघून कोणाबद्दल पक्कं मत बनवू नका. कुणी नजर चोरली म्हणजे तो लगेच खोटं बोलतोय असं नाही. कदाचित तो फक्त लाजाळू असेल किंवा थकलेला असेल किंवा त्याला काही वेगळंच टेन्शन असेल. हे सगळे संकेत एकत्र बघितले आणि वेळोवेळी तोच पॅटर्न दिसला तरच त्यावर विश्वास ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे कौशल्य वापरून कुणाला जज करण्यासाठी नाही, तर लोकांना जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी वापरा. ज्या माणसाला वाचायला तुम्ही शिकाल त्याच्याशी वागताना तुम्ही जास्त समजूतदार आणि हुशार व्हाल. हाच या व्हिडिओचा खरा उद्देश आहे. अंतिम संदेश. तर मित्रांनो, आज आपण बघितलं की हातांची पोझिशन काय सांगते, डोळे आणि भुवया कसं मन उघड करतात, खरं आणि खोटं हसू कसं ओळखायचं, बोलण्याचा टोन आणि वेग काय सांगतो आणि शांत आणि आक्रमक स्वभाव कसा ओळखायचा. हे सगळे संकेत एकत्र वापरले तर तुम्हाला खरंच 5 मिनिटांत समोरच्या माणसाबद्दल एक चांगला अंदाज येऊ शकतो. पण लक्षात ठेवा, हे विज्ञान आहे, जादू नाही. प्रयार करा, निरीक्षण करा आणि घाईने कोणाबद्दल मत बनवू नका. जितकं जास्त तुम्ही लोकांचं निरीक्षण कराल तितकं हे कौशल्य तुमच्यात पक्कं होत जाईल. तुम्हाला यातला कोणता संकेत सगळ्यात जास्त उपयोगी वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशाच सायकॉलॉजी आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंटवरच्या व्हिडिओंसाठी आम्ही नवी दिशा चॅनलवर नवनवीन कंटेंट घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.